महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। येथ वेदमुखे जाहले, मन पवन पांगुळले, रातीविन मावळले रवी शशी। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सर्वांना सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे आणि 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, परत मी तुला माझं गुह्य असं ज्ञान सांगणार आहे। तेव्हा कदाचित अर्जुनाला असा प्रश्न निर्माण होईल, देवा तू सांगायची काय गरज आहे, बाकीच्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलेलंच आहे। तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, बाकीचे लोक मला जाणू शकत नाही, माझ्या स्वरूपाच्या संबंधाने मलाच सांगावं लागतं, दुसऱ्यांनी सांगून कळणार नाही। का कळणार नाही? त्याचं कारण सांगत असताना भगवान परमात्मा सांगतात, नमे विदु सुरगणा प्रभवम न महर्षया अहम आदिर हि देवाना महर्षीनांच सर्वशः। मला त्या ठिकाणी देवगण जाणू शकत नाहीत, महर्षी जाणू शकत नाहीत, कारण मी सगळ्यांचा आदी आहे। कार्य जे आहे ते कारणाला जाणू शकत नाही। मी सगळ्यांचा प्रकाशक आहे, सगळ्यांचा आदी आहे, सगळ्यांचं मूळ कारण आहे आणि म्हणून जगामध्ये कोणीच मला यथार्थ रीतीने जाणू शकत नाही, मी मात्र सगळ्यांना जाणू शकतो। याचं चिंतन आपलं सुरू आहे आणि त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी विस्तार करताना असं लिहिलंय, येथ वेद मुखे जाहले। जगामध्ये वेदासारखं कोणीही ज्ञानी नाही। सगळं ज्ञान जगातलं जे आहे ते सगळं वेदामध्ये आहे, पण असा असलेला वेद भगवान सुद्धा भगवंताला जाणू शकत नाही। शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंताला जसं जाणलं तसं सांगू शकत नाही, कारण वेदाचंही कारण भगवान परमात्मा आहे। वेद आदी आहे का भगवान आदी आहे? भगवान आदी आहे आणि भगवंताच्या निश्वासातून वेद निर्माण झाले। जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी, तो सत्य प्रतिज्ञेशी। भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रत्यक्ष गीता बोललेले आहेत। वेद भगवंताला जाणू शकत नाहीत। भगवान म्हणतात, येथ वेद मुखे झाले। माझं वर्णन करत असताना वेद जो आहे तो मुका झाला, वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे। येथ वेद मुखे झाले, मन पवन पांगुळले। मन सुद्धा पांगळ होतं। पांगळ होतं शब्दाचा अर्थ काय? जाणण्याकरता मन त्या ठिकाणी गेलं आणि गेल्यानंतर परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचा प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये मन सुद्धा टिकत नाही, मनाचा मनपणा तिथे राहत नाही। जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, हे इंद्रिया कीर जोगे काय होईल असं वर्णन काल आपण ऐकलं। मन सुद्धा तिथे जाऊ शकत नाही, मनाने परमात्मा जाणला जात नाही, मना वाचून जाणला जात नाही, पण मनाने जाणला जात नाही।
मन काय करतं, फक्त असा परमात्मा नाही, असा परमात्मा नाही इथपर्यंत जातं. पण ज्यावेळेस परमात्म्याचं स्वरूप येतं त्यावेळेस तिथे मन जाऊ शकत नाही. का मन जड आहे, मन हे कारण आहे, कार्य आहे. त्यानंतर मन पवन पांगुळले, पवन मनाची गती तिथपर्यंत जात नाही, वायूची गती जाऊ शकत नाही. किंवा मन शब्दाने तुम्ही त्या ठिकाणी मन घ्या आणि वायू शब्दाने दुसरी इंद्रिय घ्या. बुद्धी सांगितली, मन सांगितलं, वायू शब्दाने इतर इंद्रिय सुद्धा आपण घेऊ शकतो. कोणतंच इंद्रिय भगवंताला जाणू शकत नाही. किंबहुना सूर्य आणि चंद्र हे सुद्धा भगवंताचं प्रकाशन करू शकत नाही. का सूर्य आणि चंद्र भगवंताचं प्रकाशन करू शकत नाही? कारण सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश जो आहे तो सुद्धा जड प्रकाश आहे. सूर्य चंद्र हे सुद्धा कार्य आहेत आणि ह्या सगळ्याचं कारण भगवान परमात्मा आहे. म्हणून भगवान परमात्म्याला सूर्य चंद्र सुद्धा जाणू शकत नाही. त्या सूर्य चंद्र सुद्धा भगवंताच्या प्रकाशापुढे मावळून जातात. रातीविन मावळले रवी शशी, म्हणजे परमात्म्याला जाणायला गेल्यानंतर, परमात्म्याचा प्रकाश झाल्यानंतर जसं सूर्याचा प्रकाश उगवला की चांदण्या ज्या आहेत त्या लोपून जातात, असताना सुद्धा दिसत नाहीत, तसं परमात्मरूपी प्रकाशामध्ये हे चंद्र सूर्यसुद्धा लोपून जातात. कारण चंद्र सूर्याला जो प्रकाश आहे तो परमात्म्याचा प्रकाश आहे. परमात्म्याला ते जाणू शकत नाही. सूर्य परमात्म्याला जाणू शकत नाही. चंद्राचा प्रकाश परमात्म्याला प्रकाशित करू शकत नाही. प्रकाशित करायला जर गेला तो मावळून जातो, कमी पडतो, लोपला जातो त्या ठिकाणी. म्हणून रातीविन मावळले रवी शशी असं वर्णन केलंय. कारण परमात्म्याचा प्रकाश जो आहे तो नित्य प्रकाश आहे, चित्त प्रकाश आहे. हे सगळे विकारी प्रकाश आहेत, जड प्रकाश आहेत. सूर्याला आणि सूर्य आहे हे सुद्धा आपल्याला परमात्म्याच्या प्रकाशात कळतं. चंद्र आहे हे सुद्धा परमात्म्याच्या प्रकाशात कळतं. परमात्म्याचा प्रकाश नसेल तर सूर्याचाही प्रकाश काय उपयोगाचा नाही, चंद्राचाही नाही. आंधळ्या माणसाला सूर्याचा प्रकाश दिसतो का? मग आंधळ्या माणसाला सूर्याचा प्रकाश दिसत नाही. आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी ते वतपलीचं घ्यावी वाचूनी प्रकाश कायचा. त्याला फक्त त्या ठिकाणी गरम गरम लागेल, ऊन लागेल, परंतु प्रकाश लागणार नाही. कारण प्रकाश सूर्याचा जरी असला तरी सुद्धा आंधळ्याला डोळे नसल्यामुळे त्या प्रकाशाचा काही उपयोग होत नाही. म्हणून सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश जो आहे या प्रकाशाला ज्याचा प्रकाश आहे, अगा सहस्र किरणाचे दिठी, पुढा चंद्रलोपे किरीटी, खद्योत काय उठवटे आपुलेनी तेजे. हे सूर्याचं तेज सांगितले. पण त्या सूर्यसुद्धा ज्या प्रकाशासमोर लोपून जातो, काल आपण वया म्हणून आलो, मनोनी चंद्र सूर्य कडवसा, पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेजते तेजसा ते वायूचे अंग. चंद्र आणि सूर्य हे सुद्धा कवडसे आहेत. कवडसा जो असतो, उदाहरणार्थ एखाद्या घराला एखादा छिद्र असेल वरून, त्याच्यातून सूर्याचा एक किरण येतो, त्याला आपण कवडसा म्हणतो. किंवा घरामध्ये एखादा जर आरसा असेल, आरशावर सूर्याचं किरण पडलं तर आरशातून जो प्रकाश पडतो त्यालाही कवडसा असं म्हणतात. म्हणून आरशातून प्रतिबिंबित झालेला जो प्रकाश आहे तो सूर्याचा प्रकाश आहे. परमात्म्याचं प्रतिबिंब सूर्यात पडून सूर्याचा प्रकाश आहे. वास्तविक पाहता सूर्याच्या अंगी स्वतःचा प्रकाश नाही. आणि म्हणून सूर्याच्या प्रकाशाने परमात्मा प्रकाशित होत नाही, चंद्राच्या प्रकाशाने परमात्मा प्रकाशित होत नाही. परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे. म्हणून ओम नमो जे आद्या जय जय स्वसंवेद्य असं म्हटलं.
आचार्यांनी त्या ठिकाणी एक श्लोक लिहिलेला आहे. त्या श्लोकामध्ये असं वर्णन केलं आहे की दिवसा आपल्याला जे पदार्थ दिसतात ते कोणाच्या प्रकाशात दिसतात. एक जण म्हणला सूर्याच्या. मग आचार्यांनी विचारलं तुला रात्रीच्या वेळेस जे पदार्थ दिसतात तो कोणाच्या प्रकाशात दिसतात? तो म्हटला चंद्राच्या. मग अमावस्येच्या रात्री? तो म्हटला दिव्याच्या. मग आचार्यांनी प्रश्न विचारला बाबा तुला जे स्वप्न पडतं त्या स्वप्नाचे पदार्थ दिसतात ते कोणत्या प्रकाशात दिसतात? स्वप्नात हत्ती दिसतात, घोडे दिसतात, तिथे चंद्र नाही, तिथं सूर्य नाही, तिथं दिवा नाही. मग स्वप्नातले सगळे पदार्थ कोणाच्या प्रकाशात दिसतात? तो जो प्रकाश आहे त्याला आत्मप्रकाश म्हणतात. आणि तो प्रकाश जो आहे त्या प्रकाशात आपल्या प्रकाशात सूर्य प्रकाशित होतो, आपल्या प्रकाशात चंद्र प्रकाशित होतो, आत्मप्रकाशात. तो प्रकाश जर नसता तर सूर्यही दिसला नसता आणि चंद्रही दिसला नसता. म्हणून चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे रातिविन मावळले रवी शशी. उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी. आगा उदरीचा गर्भ जैसा न देखे आपुले मायेची वैसा मी आघविया देवा तैसा नेनवे काही. आगा उदरीचा गर्भ जैसा, आईच्या उदरामध्ये जो गर्भ आहे तो न देखे आपुले मायेची वैसा, आपल्या आईचं वय ज्याप्रमाणे तो पाहत नाही. आईच्या पोटात जे बाळ आहे त्याला आपल्या आईचं वय कळत नाही. का कळत नाही? कारण अगोदर आई आहे आणि नंतर ते बाळ आहे. आपण नेहमी एक उदाहरण सांगत असतो. लहान मुलगा होता आणि तो आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा ते फोटो पाहत होता. लग्नात फोटो काढले जातात आणि त्या फोटोचे अल्बम पाहत असताना मुलाने पाहिले आणि मुलगा आईवर रुसला. आई म्हटली बाळा काय झालं रुसायला? म्हटलं मी तुझ्याशी बोलणार नाही. का बाबा बोलत नाही? काय झालं? म्हटले तुझ्या लग्नात माझा फोटो का नाही? तुमच्या लग्नात माझा फोटो का नाही काढला? त्या आईने त्याला समजून सांगितलं अरे बाळा आमच्या लग्नात तू होता का? आमचं लग्न झाल्यानंतर 10 वर्षांनी तू झाला, मग तुझा फोटो आमच्या लग्नात कसा काय असेल? असू शकत नाही. तसं अगोदर भगवान परमात्मा आहे आणि भगवान परमात्म्यापासून सगळी सृष्टी झाली. भगवान परमात्म्याने मायेचा अंगीकार केला आणि मग मायेचा अंगीकार केल्यानंतर सृष्टी निर्माण केली. त्यामुळे ही सगळी सृष्टी देव असतील, जगत असेल, जीव असेल, हे सगळं देवाचं बाळच आहे. अपत्य पंडुसुता जगदंबर या लागे मी पिता महत ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगदंबर. भगवान म्हणतात मी पिता आहे आणि आई कोणती आहे? महत ब्रह्म म्हणजे माया आणि अपत्य म्हणजे हे सगळं जगत आहे. या जगतामध्ये मग सगळं आलं. देव आले, जीव आले, जड आलं. हे सगळं नंतर निर्माण झालेलं असल्यामुळे देवांना सुद्धा परमात्मा यथार्थ रीतीने कळत नाही. अहो एवढे मोठे इंद्रदेव, त्या गोकुळामध्ये पूजा करायची होती. इंद्राची पूजा करत असताना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं इंद्राची पूजा करायची नाही, आपण गोवर्धनाची पूजा करायची. माझी पूजा बंद का केली? कृष्णाने बंद केली म्हणून आता मी गोकुळच ठेवणार नाही. म्हणून इंद्रदेवाने काय केलं? पाऊस पाडला. म्हणजे देव इंद्रदेवाला तरी कळाले का? का देवाचं यथार्थ स्वरूप कळालं नाही? त्याचं कारण आहे अजून देव जरी झालेले असले तरी सुद्धा देवाला यथार्थ रीतीने जाणलं नाही. संपूर्ण अंशाने देवाला जाणलं नाही. म्हणून आगा उदरीचा गर्भ जैसा, उदरामध्ये असलेला गर्भ म्हटलंय, अजून तो बाहेर आलेला नाही. न देखे आपुलिये मायेची वयसा, आपल्या आईचं वय त्या ठिकाणी त्याला कळत नाही. का? अजून तो बाहेरच आला नाही, आईच्या पोटामध्येच तो आहे.
ही सगळी सृष्टी म्हणजे देवाचं पोटच आहे आणि त्या पोटात असलेले आपण जीव आहोत. जसं आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत, चांगल्या पेशी आहेत, काही वाईट पेशी आहेत, अनेक जीवजंतू शरीरामध्ये राहतात, तशी ही सगळी सृष्टी म्हणजे ईश्वराचं शरीरच आहे. आणि त्या ईश्वराच्या शरीरामध्ये पोटामध्ये न देखे आपुले मायेची वैसा, म्हणून आपण ईश्वराला जाणू शकत नाही. जाणू शकत नाही म्हणजे यथार्थ रीतीने जाणू शकत नाही. काही अंशामध्ये आपण देवाला जाणतो. न देखे आपुले मायेची वयसा, आपल्या आईचं वय त्या गर्भाला कळत नाही. बाहेर आल्यावर कदाचित कळेल आधार कार्ड बघितल्यावर, पण जरी आधार कार्ड बघून वय सांगितलं तरी सुद्धा त्या वयाचा साक्षी तो होऊ शकत नाही. न देखे आपुले मायेची वयसा, त्यांनी काय आपल्या आईचा जन्म पाहिला का? कारण आईचा जन्म, आईचं लग्न नंतर हा. तसं भगवान म्हणतात, मी आघवेया देवा तैसा नेनवे काही. त्याप्रमाणे सगळ्या देवांना मी तसा आहे. तसा म्हणजे सगळे देव माझ्या गर्भामध्ये आहेत, माझ्या पोटात आहेत, माझं अपत्य आहेत, माझं मूल आहे, आणि म्हणून मला ते जाणू शकत नाही. मी मात्र सगळ्यांना जाणतो. मी सगळ्यांना जाणतो, ते मला जाणू शकत नाही, असं अनेक ठिकाणी देवाने म्हटलंय. मी सगळ्यांना जाणतो, मला कोणी जाणू शकत नाही. मला का जाणू शकत नाही? कारण मी आधी आहे, बाकी सगळे नंतर आहेत. म्हणून मी त्या ठिकाणी सगळ्यांना जाणतो, पण ते मला जाणू शकत नाहीत. त्याच्याकरता उदाहरण दिलंय बघा पुढे. आणि जळचरा उदधीचे मान, मशका नोलांडवेची गगन, तेवी महर्षीचे ज्ञान न देखेची माते. ज्ञानोबाराय सांगतात, भगवान बोलतात, आणि जळचरा उदधीचे मान. त्या समुद्रामध्ये काही जळचर प्राणी राहतात. मासे असतील, मगरमच्छ असतील, बेडूक असेल, अनेक प्रकारचे जलचर राहतात समुद्रामध्ये. पण या समुद्र किती मोठा आहे त्या जलचरांना माहिती आहे का? काही नाही. जलचरा उदधीचे मान, समुद्र किती मोठा आहे हे जलचरांना कळू शकत नाही. बेडकाने चिखल खावा, काय ठावा सागर, तुकोबराय बोलतात. हो, अहो ते आपल्याकडे गोष्ट सांगितली जाते. एक बैल पाणी प्यायला त्या तळ्यावर आला, आणि लहान लहान ती बेडकाची जी पिल्लं असतात त्यांनी ते बैल पाहिला आणि घाबरून पळत गेले. त्या आईजवळ गेले आणि म्हणायला लागले, आई, आम्ही आज एक मोठा प्राणी पाहिला. आई म्हणायला लागली, माझ्यापेक्षा मोठं कोण आहे जगात? म्हणजे बेडकाला असं वाटतं की माझ्यापेक्षा जगात मोठं कोणीच नाही, कारण अजून जग बघितलंच नाही, तळ सोडून कधी गेलीच नाही बिचारी. म्हणजे मोठा किती होता? अगं आई, थोडासा मोठा होता म्हणून तिने आपलं शरीर फुगवलं. एवढा होता का म्हणे? ते म्हणले, नाही, अजून थोडा मोठा होता, अजून शरीर फुगवलं, एवढा होता. आता बेडकाने किती शरीर फुगवल्यावर बैल होईल? काय झालं शेवटी? बेडकी मरून गेली. तसं जीवाने किती प्रयत्न केला म्हणजे त्याला देव कळेल. समुद्रासारखा परमात्मा आहे, आणि हे सगळे जीव, तुम्ही आम्ही जलचर, ते जीव जंतूंशी केवी कळे. आपण सगळे जलचरासारखे आहेत आणि परमात्मा समुद्रासारखा आहे. याच्यात काही लहान मासे, काही मोठे मासे, अगदीच मगरमच्छ म्हणजे देव आहेत. पण ते जरी असले तरी त्यांनाही भगवान परमात्मा कळू शकत नाही. म्हणून भगवान म्हणतात, जलचरा उदधीचे मान, मशका नोलांडवेची गगन. मशक, चिलट, आणि त्या चिलटाने किती प्रयत्न केला म्हणजे त्याला आकाशाला उल्लंघून जाता येईल, आकाशाला ओलांडायला गेला चिलट. अहो, त्याचं आयुष्यच किती दिवस, तासाचं असतं आयुष्य, 10 तास, 15 तास, 5 तास.
ज्याप्रमाणे चिलट आकाशाला ओलांडू शकत नाही, तसा आकाशासारखा परमात्मा आहे. आणि परमात्म्याच्या मानाने आपण सगळे देव असतील, जीव असतील, हे सगळे चिलटासारखे आहे. आणि जसा चिलटाला आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला जाणला जाऊ शकत नाही. मशका नोलांडवेची गगन, जळचरा उददीचे मान, तेवी त्याप्रमाणे महर्षीचे ज्ञान न देखेची माते. त्याप्रमाणे ह्या महर्षींचं ज्ञान आहे. म्हणजे पाण्यात असलेले जे जलचर आहेत तेवढं आपलं महर्षींचं ज्ञान आहे. आणि पूर्ण परमात्म्याचं ज्ञान जर किती असेल तर समुद्रासारखं आहे. परमात्मा आकाशासारखा आहे आणि महर्षीचं ज्ञान हे चिलटासारखं आहे, चिलटाच्या ज्ञानासारखं आहे. म्हणून त्या महर्षींच्याकडून सुद्धा मी जाणला जाऊ शकत नाही. मोठे मोठे महर्षी आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात किंवा सिद्धीने ते काही जाणू शकतात. अहो, आपल्याला जे कळत नाही ते महर्षींना कळतं. काही सिद्ध महर्षी आहेत, इथं बसले तरी सुद्धा आळंदीत काय चाललंय त्यांना कळतं. सिद्धी असतात त्यांच्याकडे, पण तरीसुद्धा पूर्ण परमात्मा कळत नाही. म्हणून महर्षीचं काजे महर्षी आणि या देवा, नाही पुढे बोलतात, मी कवन पा के तुला कवनाचा के जाहला, या निवृत्ती करिता बोला कल्प गेले. भगवान म्हणतात मला ते जाणू शकत नाही. काय काय परमात्म्याला जाणायचं आहे, कसं परमात्म्याला जाणायचं आहे. सामान्य रीतीने परमात्म्याला आपण जाणतो, देव असा आहे, देव तसा आहे, ठीक आहे. पण देवाचं यथार्थ स्वरूप जाणायचं असेल तर भगवान म्हणतात, आतापर्यंत माझ्या संबंधाने खूप चर्चा झाल्या, कल्पच्या कल्प गेले, पण अजून कळालं नाही. मी कवन पा के तुला, मी कोण आहे, मी केवढा आहे. कवनाचा के जाहला, मी कोणाचा आहे किंवा मी कधी झालो. या निवृत्ती करता बोला कल्प गेले, या गोष्टींचा निर्णय करता करता, चर्चा करता करता अनेक कल्प गेलेले आहेत. पण अजून त्या चर्चेचा निकाल व्यवस्थित लागलेला नाही. अजून ती चर्चा पूर्ण झाली नाही, चालूच आहे, शोध चालूच आहेत. अहो, किती लोक दरवर्षी शोध लावतात, किती हजारो वर्षापासून शोध चालू आहेत. अजून पृथ्वी किती मोठी आहे हे कळालंय, पण पृथ्वीच्या सारख्या ज्या सूर्यमालेमध्येही पृथ्वी आहे, अशा किती सूर्यमाला आहेत. अशा सूर्यमाला ज्या आकाशगंगे आहेत, अशा किती आकाशगंगा आहेत. अशी किती ब्रह्मांड आहेत. एक ब्रह्मांड नाही, अशा एक काय अनंत ब्रह्मांडे, एका रोमे ऐसी धेंडे असं म्हटलंय. असे अनेक ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा व्यापक नंदा घरी. आपल्याला आता एक ब्रह्मांड आहे, एका ब्रह्मांडामध्ये असलेली एक पृथ्वी आहे. त्या पृथ्वीच्या संबंधाने सुद्धा आपल्याला सगळं ज्ञान अजून नाही सामान्य माणसाला. अहो, काही काही लोकांना आळंदीतलं सुद्धा काही माहिती नाही. आळंदीत कुठं काय आहे, आळंदीत जाऊ द्या, जगात भारतात काय चाललंय काय माहिती आहे आपल्याला. भारतात माहिती आहे, जगात काय चाललंय काय माहिती आहे. जगात किती देश आहेत कुणाला माहिती आहे. जगात जाऊ द्या, त्रैलोक्यात काय चाललंय काय माहिती आहे. स्वर्गात काय चाललंय काय माहिती आहे. आणि असे कितीतरी विश्व, असे कितीतरी ब्रह्मांड आहेत. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिले, एक उंबर असतं आणि त्या उंबरात एक कीटक असतो. त्या उंबरातल्या कीटकाला तेवढंच विश्व वाटतं, उंबरा एवढं. पण त्या झाडाला अशी उंबरं किती आणि अशी झाडं किती. उंबरातील कीटका, त्या उंबरातल्या कीटकाला तेवढंच आकाश वाटतं आणि एवढंच माझं विश्व आहे असं वाटतं. पण अशी किती झाडं आहेत,
किती उंबर आहेत, त्याला किती उंबराची फळं आहेत. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी बोलतात का जे मी कवन पाके तुला, मी कोण आहे, देव नेमका कोण आहे, देवाचं नेमकं स्वरूप काय आहे. हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मी कोण. इथे परमात्मा म्हणतो मी कोण. त्या मीचा शोध घेण्याकरता आतापर्यंत अनेक लोकांनी अनेक प्रकारचे शोध केले, पण भगवान म्हणतात अजून त्या चर्चा चालूच आहे. निश्चित त्यांना कळालं नाही मी कोण आहे. कोणी देवाला सगुण मानतात, कोणी देवाला निर्गुण मानतात, कोणी देवाला एकच अवतारात मानतात, कोणी देवाला दुसऱ्या अवतारात मानतात, कोण देवाला 2 हाताचं मानतात, कोण देवाला 4 हाताचं मानतात, कोण म्हणतात सगुण आहे, कोण म्हणतात निर्गुण आहे, निराकार आहे, साकार आहे. कोण आहे मी नेमका. म्हणून भगवान म्हणतात मी कवन पाके तुला, आणि मी केवढा आहे, माझी नेमकी व्याप्ती किती आहे. तुकाराम महाराजांनी शब्द वापरला एवढा प्रभू भावे. एवढा म्हणजे एवढा. देवाला केवढा आहे असं म्हणताच येत नाही. व्यापक आहे परमात्मा. त्याला देश परिच्छेद नाही, त्याला काल परिच्छेद नाही, त्याला वस्तू परिच्छेद नाही. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. पण तेवढाच आहे असंही म्हणता येत नाही. म्हणून मी नेमका कोण आहे, मी नेमका केवढा आहे, कवनाचा, मी कोणाचा आहे, नेमका मी कोणाचा आहे. वसुदेवाचा आहे का नंदाचा आहे. कोणी म्हणती वसुदेवाचा, कोणी म्हणती नंदाचा, ठावच नाही बापाचा, आकुळी साचा श्रीकृष्ण. काही लोक म्हणतात वसुदेवाचा आहे, काही लोक म्हणतात नंदाचा आहे, काही लोक म्हणतात याला बापच नाही. अकुळी साचा श्रीकृष्ण. मी नेमका कोणाचा आहे, कोणापासून मी झालो, कधी मी झालो, कवनाचा के जाहला, कधी मी झालो. देव कधी झाला काही आपल्याला सांगता येणार नाही कधी झाला. नाही म्हटले आमच्या आजोबाच्या काळात झाला देव, पंजोबाच्या काळात नाही. देव झालाच नाही. का झाला नाही, झाला देव नाही का. देव आहे पण झाला नाही. मी कधी झालो नेमका सांगता येत नाही. अहो काळ जो आहे तो काळ सुद्धा देवाच्या स्वरूपात काळ नावाची केलेली कल्पना आहे. देवाच्या स्वरूपामध्ये देश नावाची केलेली कल्पना आहे. पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा कुठून सुरू झाली हो नाही सांगता येत. पूर्व दिशा आमच्या गावापासून सुरू झाली म्हणे. पश्चिम दिशा कुठून सुरू झाली, जिथून आपला मी सुरू होतो तिथून सुरू झाली. पूर्व दिशा पश्चिम दिशा कुठून सुरू झाली. अहो ह्या केलेल्या कल्पना आहेत, लक्षात घ्या. परमात्मा त्याच्यावरून व्यापक आहे. देश काल वस्तू ह्या कल्पना जिथे निर्माण होतात. सर्व देशात परमात्मा आहे, सर्व काळात परमात्मा आहे, सर्व वस्तूत परमात्मा आहे असं नाही. देश काल वस्तू हे सगळे परमात्म्यामध्ये कल्पित आहेत. पूर्व दिशा पश्चिम दिशा जिथून आपला मी सुरू होतो, जिथून आपलं ज्ञान सुरू होतं तिथून त्या ठिकाणी या सुरू होतात. म्हणून भगवान म्हणतात मी कोण आहे, मी केवढा आहे, मी कोणाचा आहे, कधी मी झालो. या गोष्टी या निवृत्तीकरिता बोला. या गोष्टींचा निर्णय करत असताना, निश्चय करत असताना कल्प गेले.
अनेक कल्पापासून सगळे चर्चा सुरू आहेत, चालू आहे. काही लोक म्हणतात परमात्मा या युगापासून झाला, परमात्मा त्या युगापासून झाला.